देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावरची बैठक नुकतीच संपलेली आहे। भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू केल्याचं कळतंय। देवेंद्र फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींकडे विनंती केली होती, आपल्याला सरकारमधनं मोकळं करावं अशी त्यांची विनंती होती। मात्र यानंतर राज्य भाजपमध्ये खळबळ माजली आणि फडणवीसांनी सरकारमध्येच राहावं आणि काम करावं अशी विनंती त्यांना करण्यात येते। त्यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक अगदी काही वेळापूर्वी सुरू झाली होती। ही बैठक संपलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या मनधरणीचे प्रयत्न राज्य भाजपकडून सुरू आहेत। धनंजय दळवी आपल्याला अपडेट देत आहेत। धनंजय, काय तपशील बैठकी संदर्भात? फडणवीसांची मनधरणी होईल का? नम्रताजी, आपण जर पाहिलं तर ज्याप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं जे वक्तव्य होतं त्या वक्तव्यानंतर सगळेच जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत किंवा इतर भाजपचे जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी सागर या निवासस्थानी आले होते पत्रकार परिषद संपल्यानंतर, आणि त्यानंतर त्यांची मनधरणी करण्याचा जो आहे तो प्रयत्न केला जात होता। काही वेळापासून ती बैठक जी आहे ती संपलेली। त्या बैठकीनंतर जे आहे चित्रा वाघ यांनी माध्यमांशी संवाद साधला। त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्याशी चर्चा करतायत आणि ही चर्चा त्यांची शिष्टाई जी आहे ती कामाला येईल। नक्कीच आमचं सगळ्यांचं एकमत आहे की त्यांनीच पदावर राहावं आणि त्याचबरोबर ही सगळी जी त्यांची पुढील जे आहे ते सगळं त्यांनीच सांभाळावं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता नेमकं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय काय येतो अखेरीस ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर या ज्या त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर या ठिकाणी सागर या निवासस्थानी लगबग जी आहे ती पाहायला मिळाली। इथे बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू झालेलं पाहायला मिळालं। धनंजय मुंडे होते, अतुल सावे होते, चंद्रशेखर बावनकुळे ते अजूनही आते, कदाचित ते बाहेर आल्यावर माध्यमांशी संवाद साधतील त्यावेळेस कळू शकेल की आतमध्ये बैठकीत नेमकं काय झालं होतं। सगळेच जे नेते मंडळी होते ते आतमध्ये या बैठकीला उपस्थित होते। ही बैठक संपलेली आहे। मात्र आता चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत ते आणि आशिष शेलार हे बाहेर येऊन नेमकं प्रसारमाध्यमांशी बोलतायत का आणि बोलल्यानंतर त्यांची मनधरणी ही यशस्वी झाली का, करण्यात त्यांना यश आलंय का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नम्रताजी, अगदी अपडेट घेत राहू धनंजय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। दरम्यान ही बैठक जी सागर बंगल्यावरती सुरू होती ती नेमकी कशासाठी होती, तर फडणवीसांनी केलेल्या एका विधानावरनं काय होतं ही सगळ्या बैठकी आणि ह्या सगळ्या घडामोडी होत होत्या। तर फडणवीस यांचं ते विधान नेमकं काय होतं आपण जाणून घेऊया। मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे। अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे। त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी। या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो। त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे, ती मी स्वीकारतो। मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे। जागतिक व्यापारपेठेमधल्या अडचणींमुळे सोयाबीन आणि कापूस या दोघांचे भाव मध्यंतरी कोसळल्यानंतर ते थोडे परत वर आले, पण त्याचा एक फटका शेतकऱ्यांना पडला। आम्ही संविधान बदलाचा विषय तर निश्चितपणे आहेच। काही भागामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्या प्रकारे सरकारने आरक्षण दिल्यानंतर देखील त्या ठिकाणी एक नरेटिव्ह तयार करण्यात आला, तो मला असं वाटतं की आम्ही इफेक्टिव्हली उत्तर देऊ शकलो नाही आणि त्याच्यामुळे त्याचा देखील एक फटका हा निश्चितपणे आम्हाला पडला। विशेषतः मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रात खरं म्हणजे आमची लढाई ही जशी महाविकास आघाडीच्या 3 पक्षांशी होती तशी काही प्रमाणात नरेटिव्हची लढाई ही देखील आम्हाला मोठ्या प्रमाणात करावी लागली, ज्याच्यामध्ये संविधान बदलणार असा जो एक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता, तो नरेटिव्ह निश्चितपणे ज्या प्रमाणात थांबवता यायला पाहिजे होता त्या प्रमाणात आम्ही थांबवू शकलो नाही, हे देखील खरं आहे। दरम्यान फडणवीसांच्या या भूमिकेवरती भाजप नेत्यांनी त्यांनी सत्तेत राहावं अशी मागणी केलेली आहे, त्यांना विनंती केलेली आहे। पत्रकार परिषद घेऊन बावनकुळे यांनी या संदर्भातली मागणी केली आहे। सरकारच्या बाहेर त्यांनी येऊन कुठल्याही पद्धतीने काम करण्याची गरज नाही या मानसिकतेचे आहोत।
सरकारमध्ये काम करूनही संघटनेला चार्ज देता येतं की संघटनेमध्ये आणि सरकारमध्ये समन्वय ठेवून अजून या ठिकाणी खूप काम करायची गरज आहे. त्याकरता त्यांनी सरकारमध्येच राहून आम्हाला संघटनेला प्रोटेक्शन द्यावं, संघटनेला सुद्धा पुढे न्यावं, जी आम्हाला गरज आहे अशी त्यांनी आम्हाला आमच्या संघटनेला महाराष्ट्रात मुंबईत गरज आहे. उनके रिजाइन का कोई सवाल नहीं है. संगठन में भी देवेंद्र जी हमारे साथ में रहेंगे, पार्टी के साथ में रहेंगे और यहाँ सरकार में भी हमारे नेता करके वही काम करेंगे. उसके बाद में ये जो बात हुई है मुझे लगता है इसको कोई आधार नहीं है. देवेंद्र जी सरकार में भी रहेंगे और संगठन में भी रहेंगे. पक्षाची कोर टीमची अशा प्रकारची भूमिकेशी तुमच्या सहमत नाही आणि केंद्राला सुद्धा या ठिकाणी आम्ही सांगू की देवेंद्रजींची अशी जरी भूमिका असली तरी ती महाराष्ट्रातली भारतीय जनता पार्टीला मंजूर नाही. त्यांनी निर्णय घेतलेला नाही. त्यांनी त्यांची इच्छा केंद्रीय नेतृत्वाकडे व्यक्त केलेली आहे. ते त्यांनी आज इथे जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळे कुठलाही राजीनामा वगैरे झालेला नाही आहे, राजीनामा दिलेला नाही आहे. त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली, आम्ही आमची इच्छा व्यक्त केली, महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. अंतिम निर्णय आमच्याकडे केंद्रीय नेतृत्व घेतं आणि त्याच्यामुळे हे त्यांनी पण सांगितलेलं आहे. त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यांनी ते सेंट्रल लिडरशिपकडे कळवतील, परंतु कोर ग्रुपमध्ये याच्यामध्ये कुठली चर्चा झालेली नाही आणि कोर ग्रुपच्या सर्व सदस्यांचं मत आहे की त्यांनी महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री राहूनच त्यांचं काम पक्षाचं आणि उपमुख्यमंत्री दोन्ही जबाबदाऱ्या पाहून त्यांनी आगामी काळात काम केलं पाहिजे अशी विनंती आम्ही सर्वांनी त्यांना केलेली आहे.